नमस्कार मंडळी, मी दीपाली. स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज मी रेस्टॉरंटसारखी चिकन दम बिर्याणी करणार आहे. अगदी अर्धा तासामध्ये, भांड्याचा पसारा न करता. थोडीफार पूर्वतयारी केली की फार वेळ लागत नाही. मंडळी, आजची चिकन दम बिर्याणीची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला शेअर करा. चला तर मग मंडळी, रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो फ्रेश चिकन घेतलं आहे. छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. चिकन फ्रेश असलं की मॅरिनेट व्हायला वेळ लागत नाही. इथे मी 1 चमचा मीठ घालून घेते आणि 1 वाटी दही घालून घेते. वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो चिकनला मी पावशेर दही घातलेलं आहे. दही चांगलं घट्टसर असावं म्हणजे चिकन चांगलं मॅरिनेट होतं आणि चिकनला चवही चांगली येते. चिकन चांगलं दह्यामध्ये मॅरिनेट झालं की चिकनचे पीस चांगले कापसासारखे लागतात. इथे मी 1.5 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतली आहे. इथे मी 1 लिंबू घेतलेला आहे, अर्धे कापून घेतलेले आहे. आता लिंबाचा रस चिकनमध्ये पिळून घेते, त्यामुळे चिकन चांगलं चटपटीत लागतं. आता 3 टोमॅटोची प्युरी मी करून घेतली आहे, ती मी घालून घेते. इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्या मी घालून घेते. थोडासा पुदिना बारीक कापून घेतला आहे, तोही मी घालून घेते आणि कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे, तीही मी घालून घेते. इथे मी काही सुके मसाले घेतले आहे. अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला, 1.5 चमचा सुहानाचा चिकन मिक्स मसाला. या मसाल्याने चिकन बिर्याणीला वासही छान येतो आणि चवही छान येते. आता सर्व साहित्य मी एकत्र करून घेते. हे पहा, सर्व साहित्य मी छान एकत्र करून घेतलं आहे. प्रत्येक पीसला दही लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं. आता झाकण ठेवते आणि पुढची तयारी करून घेते. नंतर चिकन चांगलं मॅरिनेट होईल. इथे मी 3 कप बासमती तांदूळ घेतला आहे. छान निवडून घेतला आहे. काही खडे असतील ते काढून घेतले आहे. आता धुवून घेते 2 ते 3 पाण्याने. हे पहा, इथे मी छान धुवून घेतलं आहे आणि त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. बासमती तांदूळ मी 10 ते 15 मिनिट भिजवून घेणार आहे, म्हणजे तांदूळ लवकर शिजलं जातं आणि चांगलं लांबसडक होतं. इथे मी 8 ते 9 कांदे पातळ कापून घेतलेले आहे. कांदे कापताना असे आडवे कापून घ्यायचे, म्हणजे त्याच्या पाकळ्या लवकर सुटसुटीत होतात. इथे मी गरम तेल करून घेतलं आहे. आता तेलामध्ये कांदा घालून घेते आणि चांगला ब्राऊन रंगाचा होईपर्यंत तळून घेते. कांद्याला करपून द्यायचं नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही. गॅसची आच मिडियम ठेवायची, म्हणजे कांदा लवकर परतला जातो. हे पहा, कांदा चांगला फ्राय झालेला आहे. कांदा असा लाईटली ब्राऊन रंगाचा दिसला की लगेच त्याला बाहेर काढून घ्यायचा. कारण कांदा आपण त्याला बाहेर काढला तरीसुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस चाललेली असते. म्हणून कांद्याला जास्त ब्राऊन होऊन द्यायचा नाही, नाहीतर तो काळा पडू शकतो. या पद्धतीने मी सर्व कांदा तळून घेणार आहे. इथे माझा कांदा तळून झाला आहे, चांगला क्रिस्पी झालेला आहे. आता तो कांदा चिकनमध्ये घालून घेते आणि चिकनमध्ये एकत्र करून घेते, म्हणजे कांदाही चांगला दह्यामध्ये मुरला जाईल आणि त्यामुळे मसाला चांगला चविष्ट होईल. मंडळी, चिकन दम बिर्याणी करायची असेल त्यावेळेला साहित्य आणि मसाले योग्य प्रमाणात घ्यायचं, म्हणजे चिकन मसाला चांगला होतो आणि त्यामुळेच बिर्याणी खायला चविष्ट लागते. आता पातेल्यावर झाकण ठेवते. इथे मी काही खडे मसाले घेतले आहे. 2 तुकडे दालचिनी, 2 स्टारफूल, 2 मोठी वेलची, 1 चमचा जिरे, 5 ते 6 काळी मिरी, 3 लवंगा आणि 2 तेजपत्ता. इथे मी मोठं पातेलं गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये तेल घालून घेते. 2 ते 3 पळ्या तेल घालते. तेल मी तेच वापरत आहे ज्यामध्ये आपण कांदा तळून घेतलेला आहे. तेल थोडं नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये खडे मसाले घालून घेते. खडे मसाले थोडेसे तडतड करायला लागले की त्यामध्ये पाणी घालून घेते. पाणी मी 2 पातेलं घालून घेणार आहे, म्हणजे तांदूळ चांगला व्यवस्थित शिजला जाईल आणि गिचका होणार नाही. आता 2.5 चमचे मीठ घालून घेते. मीठ थोडंसं जास्त घालायचं. ज्यावेळेस आपण पाणी येळतो त्यावेळेस मिठाचं प्रमाण आपोआप ते कमी होऊन जातं. म्हणून मीठ घालताना तांदळापेक्षा अर्धा चमचा जास्तच घालायचा. इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतला आहे, कारण तांदूळ चांगलं पांढरं शुभ्र दिसलं पाहिजे. इथे मी तांदूळही पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे. आता चमच्याने एकदा ढवळून घेते, म्हणजे तांदूळ एका जागी जमा होणार नाही. इथे मी पातेल्यावर झाकण ठेवलेलं आहे.
म्हणजे तांदूळ लवकर शिजेल. हे पहा, तांदूळ इथे चांगला शिजलेला आहे आणि उकळी पाण्याला चांगली आलेली आहे. आता एक तांदळाचा दाणा तुम्हाला दाखवते किती छान शिजलेला आहे. हे बघा, छान 90% असा भात शिजवून घ्यायचा. आता गॅस बंद करते आणि पाणी येळून घेते. इथे मी तेच पातेलं वापरणार आहे. पातेलं चांगलं गरम करून घेतलेलं आहे. पातेल्यामध्ये 5 चमचे तेल घालून घेते. छोटी पोळी असल्यामुळे तेल जास्त दिसत आहे, पण तेल मी एवढं जास्त घेतलेलं नाही. 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून घेते आणि चांगली तेलामध्ये परतून घेते. पेस्टचा कच्चापणा गेला पाहिजे इथपर्यंत परतून घ्यायचे आहे. आता काही सुके मसाले मगाशी मी जे घातले तेच मी घालून घेणार आहे. कारण मगाशी आपण दह्यामध्ये मसाले घातले होते, त्यामुळे बिर्याणी तिखट होत नाही आणि आम्हाला तिखट बिर्याणी आवडते, म्हणून मी तेलामध्ये थोडेसे मसाले घातलेले आहे. तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही तेलामध्ये मसाले घालू नका, ते तुम्ही स्किप केलं तरी चालेल. इथे मी संपूर्ण चिकनचा मसाला पातेल्यामध्ये घालून घेतला आहे. आता पातेलं थोडंसं धुवून ते पाणी चिकन मसाल्यामध्ये घालून घेते आणि चमच्याने चांगले हलवून घेते, म्हणजे सर्व साहित्य एकत्र होईल. आता 1 चमचा मीठ घालून घेते. मीठ मात्र चवीनुसार घाला. आता पातेल्यावर झाकण ठेवते आणि 5 ते 10 मिनिट वाफ काढून घेते. हे पहा, इथे 5 ते 10 मिनिट झाले आहे. आता झाकण काढून घेते. वरून थोडीशी मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतली होती. आता 1 चमचा कसुरी मेथी मी घालून घेते. कसुरी मेथी घालणं हे ऑप्शनल आहे, पण मला तिचा वास खूप आवडतो म्हणून मी घातलेली आहे. आता सर्व मसाला मी एकत्र करून घेते. आता मसाल्यावर राईसचा थर देते. तुम्ही असाही थर देऊ शकता. 1 थर मसाल्याचा, 1 थर भाताचा, 1 थर मसाल्याचा, 1 थर भाताचा, असंही करू शकता. किंवा माझ्यासारखं खाली डायरेक्ट मसाला आणि वर डायरेक्ट राईस, असंही तुम्ही करू शकता. आता वरून मी ऑरेंज फूड कलर घालून घेते. मला ऑरेंज कलर आवडतो म्हणून मी ऑरेंज कलर घातलेला आहे. तुम्हाला कोणता रंग आवडतो तो रंग तुम्ही यूज करू शकता. इथे मी 2 चमचे साजूक तूप घालून घेते. साजूक तुपामुळे बिर्याणी खायला खूप चविष्ट लागते आणि भात असा मऊसूत होऊन जातो, म्हणून साजूक तूप आवर्जून घाला. आता मी तळलेला कांदा घालून घेते. थोडासा कांदा मी बाजूला ठेवला होता वरून घालण्यासाठी. आता बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून घेते. माझ्याकडे जास्त पुदिना नाही आहे म्हणून मी घातलं नाही. तुमच्याकडे असेल तर आवर्जून घाला. आता पातेल्यावर मी झाकण ठेवलेलं आहे. आता पातेलं बाजूला घेते आणि पातेल्याखाली तवा ठेवते, त्यामुळे मसाला खाली लागणार नाही. आता पातेल्यावर जे झाकण ठेवलं त्यावर खलबत्ता ठेवते, म्हणजे आतली वाफ बाहेर पडणार नाही आणि भात व्यवस्थित प्रॉपर शिजला जाईल. हे पहा, इथे 10 मिनिट झाले आहे. आता खलबत्ता मी बाजूला घेतला आहे आणि पातेल्यावरचं झाकण काढून घेते. भात तुम्हाला दाखवते किती मोकळा, फडफडीत आणि सुटसुटीत झालेला आहे. मंडळी, स्पेशली चिकन बिर्याणी असू द्या, मटण बिर्याणी असू द्या, त्यामधला जो राईस आहे असा मोकळा सुटसुटीत असला की ती बिर्याणी दिसायला खूप आकर्षक दिसते. इथे माझी रेस्टॉरंटसारखी चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे. आता गरमागरम सर्व करते. मंडळी, चिकन दम बिर्याणीसाठी चिकन जर बोनलेस घेणार असाल तर चिकनला मॅरिनेट 5 ते 6 तास करायचं, म्हणजे चिकनचे पीस चांगले दह्यात मुरतात, त्यामुळे पीस खाताना खुसखुशीत लागतात. दुसरी गोष्ट, चिकन जेवढं मॅरिनेट करतो तेवढाच मसाला चवदार होतो आणि बिर्याणीची चव भन्नाट येते. तिसरी गोष्ट, बासमती तांदूळ 15 ते 20 मिनिट भिजत ठेवायचं, म्हणजे तांदूळ लवकर शिजतो आणि लांब सडक होतो. मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.